राज्यातील मुदत संपलेल्या आणि त्याचबरोबर नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवरती जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये प्रशासक नेमणूक करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। ग्रामविकास विभागाकडून असे आदेश हे जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती संदर्भामधली ही मोठी बातमी समोर येते। मुदत संपलेल्या आणि नव्यानं स्थापन झालेल्या ज्या ग्रामपंचायती आहेत 2026 जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत प्रशासक नेमणूक करा असे आदेश हे राज्य सरकारने दिलेले आहेत। ग्रामविकास विभागाकडून हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे या ग्रामपंचायतींमध्ये आता प्रशासक राज आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवरती देखील प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे। आणि याच संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून। अभिषेक, राज्यातील ग्रामपंचायतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे, प्रशासकाची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत? एकूणच राज्यातल्या मुदत संपलेल्या किंवा मग ज्या नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायती आहेत त्या संदर्भात जर पाहायचं तर जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये प्रशासक नेमणूक करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। एकूणच मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार हा आदेश लागू करण्यात आलेला आहे। या कालावधीमध्ये ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होईपर्यंत प्रशासकांतर्फेच कारभार आपल्याला चालताना पाहायला मिळणार आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या नव्यानं ग्रामपंचायती निर्माण झालेल्या आहेत सोबतच ज्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायती आहे या संदर्भातला हा निर्णय आहे। एकूणच ग्रामविकास विभागाकडून या संदर्भातले आदेश जे आहेत जारी करण्यात आलेले आहेत। अगदी निश्चित। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।